नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर मागच्या वर्षी किंवा 2023मध्ये कृषी विभागाच्या कृषी सेवक पदासाठी जाहिरात निघालेली होती. तर त्या अंतर्गत सगळी पदे भरण्यात आलेली आहेत, परंतु काही एकसंवर्गामुळे या ठिकाणी रिक्त पदे राहिलेली आहेत. तर इन फ्युचरमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कृषी विभागाची तयारी केलेली आहे किंवा काही मार्कांनी तुमचं मेरिट वगैरे राहिलं असेल, तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे का आणि त्या संदर्भात जाहिरात तुम्हाला कधी पाहायला मिळणार आहे, याची सविस्तर माहिती आज आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. असेच अपडेटेड व्हिडिओ पदभरतीच्या सर्व तुमच्या समस्या निराकरण, त्यासोबत नवनवीन संधी ज्या ज्या उपलब्ध होतात त्या सर्वांचं नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याचा तुम्हाला फायदा व्हावा, त्यामुळे सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. तर ॲज इट इज पहा, नेमकं आजच्या तारखेमध्ये एक आर्टिकल आलं ज्या ठिकाणी कृषी विभागामधील 244 पदे रिक्तच ठेवण्यासंदर्भात एक आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नेमकं सांगायचं झालं, शॉर्टमध्ये सांगतो वेळ जास्त न घेता. तर कृषी सेवक जी पदभरती झालेली आहे मागच्या 2023मध्ये, त्याच्यामध्ये एक संवर्ग होतं माजी सैनिकाचं आणि प्रत्येक भरतीमध्ये 15% जागा माजी सैनिकाला राखीव किंवा भरल्या जातात माजी सैनिकाच्या. तर त्या अंतर्गत 265 जागा या ठिकाणी त्या कृषी सेवक पदाच्या होत्या माजी सैनिकांना. त्या अंतर्गत किंवा त्यांच्यामुळे यामधले 265 मधले फक्त 21 जागा भरण्यात आलेल्या आहेत, म्हणजे बाकीची 244 रिक्त आहेत. आणि हे रिक्त का आहेत? कारण का किमान तुमच्याकडं 45% गुण घेणं आवश्यक आहे आणि 45% गुण घेतला तरच तुम्ही क्वालिफाय होता, तुमची निवड होते. तर 45%पेक्षा जास्त गुण या ठिकाणी फक्त 21 विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. बाकीची 244 पदे आहेत त्यांचं रिक्त आहेत त्या संवर्गातील किंवा त्याच संवर्गातील. तर राहिला प्रश्न, याच्यातून 2 एक्सपेक्टेशन आहेत की वेगळी जाहिरात एक निघेल किंवा ती अट बदलून त्याच विद्यार्थ्यांना घेतलं जाईल किंवा त्याच संवर्गातील माजी सैनिकांना घेतलं जाईल मेरिटनुसार. तर अशा 2 संकल्पना आहेत. जर नवीन भरती जशी जाहिरात निघेल तशी मी प्रोव्हाइड करेन, किंवा या संवर्गातील जर त्याच संवर्गातील भरण्यात येणार असतील तर त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे जे माजी सैनिक आहेत. तर लक्षात असू द्या, अशी ही अपडेट आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य या ठिकाणी कळवा. बाकी व्हिडिओ शेअर करा, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही पदभरती संदर्भात अपडेट हवी असेल किंवा समस्या असेल अवश्य कमेंट करा. मी तुम्हाला प्रत्येकाला समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.